हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आमच्या इथे अंगणवाडी आहे आणि अंगणवाडीत विविध कार्यक्रम राबवले जातात। त्याचप्रमाणे हा आठवडा पौष्टिक आठवडा म्हणून संबोधला जातो। तर त्याच कारणानिमित्त शाळेत कार्यक्रम होता आणि कार्यक्रमासाठी आम्हाला तर बोलवलंच होतं। त्यामुळे आम्ही तिथे छान अशी हजेरी लावली। त्यानंतर तिथला कार्यक्रम आटोपल्यानंतर घरी आलो। उन्हातून घरी आलो तर वाटलं काहीतरी कार खावं, परंतु कार खाण्यासाठी घरी काहीच नव्हतं। तर हे कलिंगड होतं, तर कलिंगड म्हटलं खावं। तर कलिंगड कापण्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत। कोणाला जसं जमतं ते तसं कलिंगड कापत असतं। तर आमच्या इथे अशा पद्धतीने हे कलिंगड कापलं जातं आणि कलिंगडामध्ये जास्त प्रमाणात पाण्याचा अंश असतो। त्यामुळे उन्हाळ्यात कलिंगड खाणं हे खरंच चांगलं आहे। तर प्रत्येकाला उत्सुकता असते की कलिंगड कापल्यावर ते कसं निघतं, लाल निघतं की पांढरं निघतं। तर हे कलिंगड अगदी लाल असं होतं, खायला सुद्धा तितकंच गोड। तर मस्तपैकी कलिंगडावर ताव मारला आणि त्याच्यानंतर बाकीच्या कामांना सुरुवात केली। तर अशा पद्धतीने या इथे 3 प्लेट केल्या होत्या कलिंगडाच्या। कलिंगड भरपूर असं मोठं होतं। त्यानंतर आता लवकरच आपली ते होळी म्हणजेच उद्याच आहे, परंतु ह्या गौऱ्या 8 दिवस आधी तरी थापाव्याच लागतात, कारण की त्या चांगल्या अशा वाळल्या पाहिजेत। तर मस्तपैकी होळीसाठी या गौऱ्या थापल्या होत्या आणि शहर ठिकाणी ही गौरी नक्कीच 5 ते 10 रुपयांना भेटत असेल, पण खेडेगावात ह्या गौऱ्या घरीच थापल्या जातात, कारण की होळीला गौऱ्यांचा मान असतो। तर म्हटलं चला आता गवार आणि मिरची तोडून आणावी, तर त्यासाठी पाठीमागे गेले होते। तर या इथे वांग्याची झाडं पूर्ण खराब झाली आणि लसूण सुद्धा काढायला आलेला आहे। तर ही मका जी आपल्या गुरांसाठी केलेली आहे त्याला छान असे कणीस पण लागलेत, परंतु ते भरले नाहीत, म्हणजे दाण्याने भरले नाहीत, अजून ते मोठे झाले नाहीत। मोठे झाले की ते नक्कीच भाजून खायला किंवा शिजून खायला छान असे लागतात। तर या इथे अशा गवारीच्या शेंगा आणि मिरच्या सुद्धा लागलेल्या आहेत, तर त्या आता मी पटपट तोडून घेते। संध्याकाळी आणि सकाळी जे पाठीमागे झाड आहे त्याच्यावर छान असे पोपटांचा आवाज ऐकायला भेटतो किंवा चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायला भेटतो। तर ह्या झाडावर भरपूर असे पोपट आहेत। लसूण काढायला आला त्याच्यामुळे जिथं पाणी जात होतं म्हणजे या गवारींना, तर ते पाणी बंद झालं। त्याच्यामुळे एवढी पण गवार ती आता वाढत नाहीये, परंतु एका झाडाला भरपूर अशी गवार लागलेली आहे। तर या इथे तुम्ही पाहू शकता, इथे गावरान सुद्धा आणि विलायती सुद्धा अशा 2 प्रकारच्या गवारींचे झाडं लावलेली आहेत। तर आता दोन्ही मिक्समध्येच मी आता तोडून घेतली, म्हणजेच एकत्रच। तर आता भरपूर अशी म्हणजे जेवढे गवार भेटले तेवढे तर मी तोडली आणि गवार आणली म्हटल्यावर गवारीचीच भाजी करणार आहे। तर मला गवार ही सुक्की आवडते, परंतु आमच्या इथे सुक्कं असं कोण जास्त खात नाही, त्यामुळे पातळच गवार करावी लागली। आणि त्यानंतर तुम्हाला एक दाखवते, मुंग्यांचं सुद्धा इतकं एकीच, म्हणजे मुंग्यांमध्ये सुद्धा इतकी एकी असते की किचनपासून लाईन लागली ते जिथपर्यंत चूल आहे तिथपर्यंत ती लाईन होती। आपण घर कितीही साफ ठेवलं तरी उन्हाळ्यामध्ये मुंग्या होतातच आणि अगदी एका लाईनशीर त्या किचनपासून ते चुलीपर्यंत त्यांची लाईन होती। आपण मला तर असं वाटतं आपण घर जितकं साफसुथरं ठेवू तितक्या त्या मुंग्या होतातच, आणि उन्हाळ्यांमध्ये तर जास्त प्रमाणात मुंग्या आणि माशांचं असतं। तर या इथे मी छान अशी गवार निवडून घेतली। आता ती पाण्यात भिजत ठेवलेली आहे, म्हणजे पाण्यात घालून ठेवली। तोपर्यंत या इथे फक्त एवढंच वाटण घालून मी गवार करणार आहे, शेंगदाणे, कोथिंबीर, मीठ आणि हळद। तर कढईमध्ये छान असं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरीची फोडणी दिली आणि त्यानंतर आता त्यामध्ये घालणार आहे मसाले, ते म्हणजेच कांदा लसूण मसाला आणि आपलं घरचं तिखट। तर
आता गवार जर पातळ करायची म्हटली की तर त्यामध्ये कारळ्याचा सुद्धा वापर करतात। गावाकडे भरपूर असा कारळ्याचा पण उपयोग केला जातो, कारळ किंवा तीळ वाटणात। पण मी इथे फक्त कूट घालूनच ही गवार करते। तर आता गवार छान अशी यामध्ये परतून देणार आहे आणि त्यानंतर जे आपण कूट केला होता शेंगदाण्याचा तो सुद्धा घालून घेणार आहे। तर तुम्हाला माझ्या नुसत्या रेसिपी पाहायच्या असतील तर आपला जो दुसरा चॅनल आहे ओनली रेसिपी, तिथे मी भरपूर साऱ्या रेसिपी शेअर करत असते। त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तर तुम्ही तिथे पण जाऊन नक्की सबस्क्राईब करा। आणि या सुद्धा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर असा जाडाभरडाच हा कूट मी तयार केला होता, कारण की जास्त बारीक नाही चांगलं लागत, त्यामुळे जाडाभरडाच कूट केला। आणि आता यामध्ये घालून घेत आहे ते म्हणजेच पाणी। तर संध्याकाळ झाली की साई रोज मी दिवाबत्ती केली की शुभम करोती म्हणतो, तर आज त्याच्यासोबत त्याच्या मैत्रिणी सुद्धा शुभम करोती म्हणायला होत्या, तर या सगळ्यांनी मिळून शुभम करोती म्हटली। म्हटलं चला आता गवार पुरती का नाही, त्यामुळे छान असं हिरवं झणझणीत मिरचीचं बेसन सुद्धा केलं। तर एकीकडे बेसन शिजत होतं, म्हणजे बेसन होत होतं, तर दुसरीकडे गवार सुद्धा शिजत होती। तर अशा पद्धतीने आपला आजचा स्वयंपाकाचा मेनू तयार होता, ती म्हणजेच पातळ अशी गवार आणि त्यानंतर छान अशी बाजरीची गरमागरम भाकरी आणि झणझणीत बेसन सोबतच तोंडी लावायला कांदा। तर असा आजचा व्हिडिओ होता। तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।